तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गोंदियालाही बसलाय। गोंदिया शहरातल्या मार्केट परिसरामध्ये असलेल्या एका बिर्याणी हाऊसमध्ये सिलेंडर संपल्यामुळे चुलीवर बिर्याणी शिजत असल्याचं बघायला मिळालं। तसंच व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी देखील हॉटेल चालकांनी केली आहे। हॉटेल चालकाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र रांगडाने। आखाती देशांमध्ये जो युद्ध सुरू आहे त्याचा फटका जो आहे तो आता महाराष्ट्राला देखील बसताना आपल्याला बघायला मिळत आहे। सर्वत्रच गॅस टंचाई निर्माण झाल्याचं चित्र समोर आलं आहे आणि याचा फटका गोंदिया जिल्ह्यात देखील बघायला मिळत आहे। मी सध्या गोंदिया शहरातील जो मार्केट परिसर आहे या ठिकाणी एक बिर्याणी हाऊस आहे आणि या बिर्याणी हाऊसच्या समोर आहे आणि या ठिकाणी जर का बघितलं तर गॅसचा सिलेंडर मिळत नसल्यामुळे येथील जे व्यावसायिक आहेत यांनी चक्क लाकडी चुलीवर बिर्याणी शिजवायला सुरुवात केलेली आहे। आणि आता जर का बघितलं तर सध्याच्या घडीला 40 अंश सेल्सिअस इतका तापमान असून या कडक उन्हामध्ये हे या ठिकाणी बिर्याणी बनवत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय समस्या येते। दादा, काय नेमकी प्रॉब्लेम येते तुम्हाला, हे गैस सिलेंडर मिलत नहीं है? सिलेंडर से सब सर आप जैसा देख ही सकते हो, बड़ा परेशानी जा रही है। जब से ये सिलेंडर का शॉर्टेज आया है बहुत तकलीफ जा रही है सर। ये 2-3 दिन से हम ये अपना भट्टी जला रहे हैं तो 3 दिन से बहुत तकलीफ हो गया है। सांस लेने में दिक्कत जा रही है, तबीयत खराब हो गया है। देख सकते हो आप कितना धूप है, क्या करें, मजबूरी है, परिवार का पेट पालना है। तर निश्चितपणे जर का बघितलं तर जे व्यावसायिक सिलेंडर आहे त्याची मोठी टंचाई गोंदियामध्ये देखील आता जाणवू लागली आहे आणि त्याच्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जे काही व्यावसायिक आहेत त्यांनी काही हॉटेल चालक आहेत त्यांनी आता जे लाकडी चूल आहे ते पेटवायला सुरुवात केलेली आहे। देवेंद्र रांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।